या पुढची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसलेंचाही पत्ता कट झालाय। रेश्मा भोसले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भोसले समर्थकांची जोरदार घोषणाबाजी त्यामुळे पाहायला मिळाली। बंडखोरीचे हे चित्र थोडक्यात म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये नाही तर राष्ट्रवादीमध्येही हे लोण पसरलेलं दिसतंय। राष्ट्रवादीचे आमदार असलेले अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांचा पुणे महानगरपालिकेसाठी पत्ता कट झाला आणि त्यानंतर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय रेश्मा भोसले यांनी घेतलेला आहे। भोसले समर्थकांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। त्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण बघतोय सगळ्याच पक्षांना बंडखोरीची मोठी धास्ती होतीच आणि त्याप्रमाणे आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा म्हटल्यावर नाराज कार्यकर्त्यांनी आज धुमाकूळ घातलेला आपल्याला दिसतो आहे। अमोल कविटकर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। अमोल, रेश्मा यांचा पत्ता कट झाला, रेश्मा भोसले यांचा, आणि त्यानंतर आता अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। थोडक्यात पुण्यालाही बंडखोरी चुकलेली नाहीये। नक्कीच काही मिनिटांपूर्वी रेश्मा भोसले ज्या आहेत त्या पुण्यातील बोलेरो क्षेत्रीय कार्यालयासाठी अर्ज भरण्यासाठी आलेल्या आहेत। आपल्याला माहिती की रेश्मा भोसले या अनिल भोसले यांच्या पत्नी आहेत आणि अनिल भोसले विधान परिषदेवरती आता नुकत्याच ज्या काही निवडणुका झाल्या त्यासाठी आमदार म्हणून निवडून गेलेले होते। पक्षामधून अनिल भोसले यांना काहीसा विरोध होता, मात्र तरी सुद्धा अजित पवारांनी पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यांना निवडून सुद्धा आणलेलं होतं। त्यामुळे आता नेमका रेश्मा भोसले काय निर्णय घेतात याचे लक्ष सगळ्यांकडे आहे। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अनिल भोसले आणि संजय काकडे हे एकमेकांचे जाही आहेत, त्यामुळे भाजप कनेक्शन त्यांचं परत पुन्हा एकदा प्रस्थापित होतंय का याची सुद्धा चर्चा पुण्याच्या राजकारणामध्ये आहे। मात्र तूर्त तरी अपक्ष त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र हा अर्ज जो आहे तो माघारच्या वेळेस उमेदवारांना घेतली असं त्यावेळेस माघार घेतली जाईल तर बंडखोरी कायम राहील हा एक महत्वाचा प्रश्न आहे। खरं अमोल, तुम्ही म्हणताय ते चित्र हळूहळू स्पष्ट होईल याविषयीचं खूप खूप धन्यवाद तूर्तास दिलेल्या या माहितीसाठी।